हे बघा भावांनो आणि भगिनींनो, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे भारतात एल-पी-जी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला एल-पी-जीची इमर्जन्सी गरज आहे. पण टेन्शनमध्ये येऊन, प्रेशरमध्ये येऊन या संकटाच्या काळात कुठल्यातरी स्कॅमर्सला बळी पडू नका. कारण ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, त्या वेळेला अशा स्कॅमर्सला ऊत येतो. तर झालंय असं, की आता इंटरनेटवरती अशा अनेक लिंक तयार झालेल्या आहेत, ज्या दिसायला ऑफिशियल कंपनीच्या लिंक वाटतात, ज्यावर गॅरंटी दिली जाते, की तुम्हाला इमिजिएट गॅस डिलिव्हरी घरात आणून दिली जाईल. पण तुम्ही त्यावर क्लिक करता आणि तुमचं अकाउंट किंवा तुमचे पासवर्ड्स ॲक्सेस केले जातात. तुमची फसवणूक होते. ते लोक तुमच्याकडून गॅस डिलिव्हरीसाठी ओ-टी-पी वगैरे मागतात आणि तुम्हाला फसवलं जातं. याच्याशिवाय काही लोकांना मेसेज येत आहेत, की इमिजिएट गॅस डिलिव्हरी करण्यासाठी या मेसेजला रिप्लाय करा वगैरे, वगैरे. त्याच्यावर अजिबात क्लिक करू नका. बघा परिस्थिती कठीण आहे. घरात गॅस नसणं ही खूप टेन्शनवाली गोष्ट आहे. मी समजू शकतो. पण तुम्ही ऑनलाईन जाऊन अधिकृत वेबसाईटवर जाऊन चौकशी करा किंवा तुमच्या गॅसचं जे पासबुक असेल घरात, त्याच्यावरती जो नंबर दिलाय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या किंवा त्याच्यावर जी वेबसाईट दिलेली असेल त्याच्यावरती जाऊन भेट द्या. भारत सरकार, गृह मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय असे अनेक भारताचे विभाग सगळे 24 तास यासाठी प्रयत्न करतायत. त्यांनी एक कंट्रोल रूम तयार केलेली आहे. भारतातल्या सगळ्या नोडल ऑफिसर्स बरोबर बोलून ते यावर तोडगा काढायचा प्रयत्न करतायत. पण लगेच 2 दिवसात काहीतरी उपाय होईल असंही नाही. पण प्रयत्न केले जात आहेत. म्हणून तुम्ही लोकांच्या बोलण्याला भुलून कुणीतरी आपल्याला चटकन गॅस टाकी मिळवून देईल अशा विश्वासावरती आपला ओ-टी-पी, पासवर्ड काही देऊ नका. चुकीच्या लिंक्सवर क्लिक अजिबात करू नका. बाहेर गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या असताना कुणीतरी आपल्याला फोन करून आपल्याला गॅस टाकी घरात आणून देतो म्हणून जर सांगत असेल, तर एवढे भोळे अजिबात होऊ नका. घाम गाळून मिळवलेला पैसा चोरांच्या कपाळी मारू नका.